जो पॉईंट याच्यामध्ये बघणार आहे तो इनहेरिटन्स म्हणजे काय किंवा हेरिडिटी म्हणजेच काय त्याच्याबद्दल बघणार आहे. पण इनहेरिटन्स आणि हेरिडिटीच्या अगोदर आपल्याला एक डेफिनेशन याच्यामध्ये बघायची, ती म्हणजे जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. सी डेफिनेशन, इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच स्टडीज. बायोलॉजीची अशी शाखा, तुम्हाला माहिती आहे की बायोलॉजीची कुणा शाखा आहे? सायन्सची शाखा आहे. मग इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी, बायोलॉजीची अशी ब्रांच की जिथं काय स्टडी केलं जातं? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट अँड जीन्स इन अ पर्टिक्युलर ओके इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक. म्हणजेच बायोलॉजीची अशी शाखा, बायोलॉजी म्हणजे आपण त्याच्यामध्ये कशा स्टडी करतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करतो. मग ह्या बायोलॉजीच्या ब्रांचमध्ये पुन्हा सब ब्रांचेस पडणार आहेत. ठीक आहे. मग इथं काय केलं जातं की अशी ब्रांच बायोलॉजीची की ज्याच्यामध्ये कशा स्टडी केला जातो? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझममध्ये असणारे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते ट्रान्सफर एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे होतात. आणि मग तुम्हाला माहिती आहे ते कशामार्फत होतात? जीन्समार्फत होतात. ठीक आहे. तर आपण जेनेटिक्स असं म्हणतोय. द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच स्टडी द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट अँड द जीन्स इन पर्टिक्युलर इज कॉल्ड ॲज ए जेनेटिक्स. मग इथं आपण रिप्रोडक्शन, तुम्हाला माहिती आहे की रिप्रोडक्शन झालं की एक नवीन प्रोजेनी तयार होत असते. रिप्रोडक्शनचे 2 टाईप्सही तुम्हाला माहिती आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. जर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन झालं तर तो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये जे काही व्हेरिएशन आढळतं, जे बदल असतात ते खूप कमी असतात, मायनर व्हेरिएशन्स असतात. तुम्हाला हे मागे झाले का? तर ह्याच्यामध्ये सिंगल पेरेंट असतो. पण जर रिप्रोडक्शन सेक्शुअल असेल तर मात्र ऑफस्प्रिंग्समध्ये आपल्याला काय दिसतात? तर व्हॅरिएशन्स दिसतात, म्हणजे बदल दिसतात. म्हणजेच इथं काय सांगितलं त्यांनी की रिप्रोडक्शन जर असेक्शुअल असेल तर नवीन होणारे जी काही प्रोजेनी आहे त्या प्रोजेनीमध्ये खूप मायनर डिफरन्सेस असतात. म्हणजे थोडक्यात तो जो ऑर्गॅनिझम आहे तो कोणासारखं असतो? सिमिलर टू पेरेंट. पण जर सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर मात्र आपल्याला त्या ऑफस्प्रिंगमध्ये काय दिसतात? व्हॅरिएशन जास्त दिसतात. ठीक. न्यू progeny is formed through the process of reproduction. Except for a few minor differences, the offspring shows great similarity with parents. Organism produced by asexual reproduction shows minor variation. जर रिप्रोडक्शन कसं असेल? असेक्शुअल असेल तर आपल्याला व्हेरिएशन्स कमी दिसणार आहेत. However, offspring produced through sexual reproduction shows comparatively greater variation. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे डेफिनेशन. मग अशी आपण जेनेटिक्सची पाहिली, आता आपण हेरिडिटीची डेफिनेशन बघतोय. काय डेफिनेशन दिली आहे? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज ए हेरिडिटी. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पेरेंट्स, कुठून कुठपर्यंत जातात हे कॅरेक्टरिस्टिक? पेरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जातात. ठीक आहे. पेरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जातात, त्याला आपण हेरिडिटी असं म्हणतोय. मग बघा, हेरिडिटी म्हणजेच काय? त्यांनी सांगितलं की इट इज ड्यू टू हेरिडिटी दॅट पपीज आर सिमिलर टू डॉग, स्क्वॅब्स आर सिमिलर टू पिजन्स अँड इन्फंट्स आर सिमिलर टू ह्युमन. म्हणजे त्या प्रत्येकाचे बेबीज दिलेत. ठीक आहे. डॉग्सचं बेबी पपी आहे, म्हणजे पपी ज्यावेळी जन्माला येतात त्यावेळी ते कुणासारखे असतात? डॉगसारखेच असतात. स्क्रॅब्स कुणासारखे असतात? पिजन्ससारखे असतात. इन्फंट्स, ह्युमन बिईंगमध्ये जन्माला त्याला इन्फंट्स म्हणतो आपण. इन्फंट्स कुणासारखे असतात? ह्युमन्ससारखे असतात. हे कशामुळे होतं? ड्यू टू हेरिडिटी. Though there are many similarities between parent and their offspring, there are some differences too. जरी पेरेंट्स आणि ऑफस्प्रिंगमध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटीज असल्या तरी त्यांच्यामध्ये काही डिफरन्सेस सुद्धा असतात. आणि हे सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस कशामुळे होतात? ड्यू टू द इफेक्ट ऑफ हेरिडिटी. कशामुळे होतात? ऑल द इफेक्ट ऑफ हेरिडिटी. ठीक आहे. These similarities and differences are all the effect of, कुणाचा इफेक्ट आहे हा? इफेक्ट ऑफ हेरिडिटी. ठीक आहे. इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस इन द सेल इज स्टोर्ड इन DNA. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसाइज केलं जातं. आपली सेल आहे ती सेल काय करत असते? अकॉर्डिंग टू अवर बॉडी नीड, बॉडीला आपल्या कशी गरज आहे, कोणत्या प्रोटीनची गरज आहे त्यानुसार
आपली सेल काय करत असते, प्रोटीन सिंथेसाइज करत असते आणि ती प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन लागते ती इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर असते, DNA मध्ये असते. कुठं स्टोअर असते, DNA मध्ये. बघ पुन्हा वाचते हे, इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस इन द सेल इज स्टोर्ड इन DNA. मग DNA म्हणजे तुम्हाला काय माहिती रे, DNA वरचे जे काही स्ट्रक्चर आहे तुम्हाला DNAचं, तुम्हाला झालं कसलं स्ट्रक्चर असतं DNAचं, डबल हेलिकल किंवा डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर असं म्हणतो आपण. हा सिंगल हेलिकल, अशाच पद्धतीनं काय असणार आहे इकडे, डबल हेलिकल स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. आता इथे काय म्हटलंय बघा, द सेगमेंट ऑफ DNA विच कंटेन ऑल इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस ऑफ पर्टिक्युलर प्रोटीन इज कॉल्ड ए जीन फॉर दॅट प्रोटीन. इथे जीनची डेफिनेशन म्हणजेच काय केली बघा, जीन म्हणजेच काय, तर हा कशावरचा सेगमेंट आहे, DNA वरचा सेगमेंट आहे. जीन हा कुणावरचा सेगमेंट आहे, DNA वरचा सेगमेंट आहे, ज्याच्यामध्ये काय असतं, विच कंटेन ऑल द इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस ऑफ पर्टिक्युलर प्रोटीन. आता पर्टिक्युलर हा शब्द का वापरला असेल, पर्टिक्युलर प्रोटीन असं का म्हटलं गेलं आहे, तर आपल्या बॉडीला वेगवेगळ्या प्रोटीनची गरज असते. मग अशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळे प्रोटीन्स तयार आपल्या बॉडीमध्ये केले जातात, सेल आपली करत असते आणि त्या पर्टिक्युलर प्रोटीनची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन ह्या जीन्समध्ये स्टोअर केली जाते आणि मग त्या जीनला त्या प्रोटीनचा पर्टिक्युलर जीन असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं इथं की जी काही प्रोटीन सिंथेसिससाठी इन्फॉर्मेशन असते ती DNA म्हणजेच DNA वर असणाऱ्या जीन्सवर असते. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा, त्या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं, वी नो दॅट देर आर ग्रोथ हार्मोन्स इन प्लांट. जसं प्लांटमध्ये तसं आपण इथं ॲनिमल्सचा पण विचार करू शकतो की त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की ग्रोथ हार्मोन्स प्लांटमध्ये असतात आणि मग ती प्लांटची वाढ होणं किंवा कमी होणं हे कशावर अवलंबून असतं, ह्या ग्रोथ हार्मोन्सवर असतं. मग आता हे हार्मोन्स म्हणजेच काय असतात, तर प्रोटीन्स असतात. हार्मोन्स हे सुद्धा कशाने बनलेले आहेत, प्रोटीन्स. बघा आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स वेगळे आहेत, केसांमधला वेगळा आहे, दातांमध्ये, आपल्या बोन्समध्ये वेगळं आहे, हेअर्समध्ये वेगळं आहे. मग हे जे बोन्स आहेत, ब्लडमध्ये आहे ते असणारं प्रोटीन वेगळं आहे. मग हे जे प्रोटीन्स आहेत, हे प्रोटीन्स जे आहे ते गरजेनुसार आपली सेल बनवत असते. जशी गरज असेल त्या पद्धतीनं प्रोटीन बनवलं जातं. मग ते त्यांनी काय म्हटले बघा, इन्क्रीज इन हाईट ऑफ प्लांट डिपेंड्स अपॉन द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन. त्या प्लांटची हाईट इन्क्रीज होणं हे कशावर डिपेंड असतं, तर किती क्वांटिटीमध्ये हे ग्रोथ हार्मोन तयार होतं आहे, किती क्वांटिटीमध्ये हे ग्रोथ हार्मोन तयार होतं आहे ह्याच्यावर त्या प्लांटची हाईट आहे ती इन्क्रीज होणं डिपेंड असते. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये पुढं म्हटले बघा, द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन प्रोड्युस्ड बाय अ प्लांट डिपेंड अपॉन द एफिशियन्सी ऑफ कन्सर्न एन्झाईम. साहजिकच हे जे एन्झाईम, हे जे हार्मोन्स आहेत, ग्रोथ हार्मोन्स आहेत, त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स असतात, हे एन्झाईमसुद्धा काय आहेत, एक प्रकारचे प्रोटीन्स आहेत. मग ते एन्झाईम्स किती इफिशियन्स आहेत, किती कार्यशील आहेत, ह्याच्यावरून ग्रोथ हार्मोन प्रोड्यूस होत असते किंवा ग्रोथ हार्मोनची क्वांटिटी वाढत असते. बघा जे काही एन्झाईम्स आहेत, एन्झाईम्समुळं त्या ग्रोथ हार्मोनची क्वांटिटी ठरत असते. मग हे एन्झाईम जर कमी प्रमाणात तयार झाले तर साहजिकच ग्रोथ हार्मोनसुद्धा कमी होणार आहे आणि साहजिक काय होणार आहे, त्या प्लांटची जी काही हाईट आहे ती कमी असणार आहे. एन्झाईम्स जास्त ॲक्टिव्ह असतील तर काय होणार आहे, ग्रोथ वाढणार आहे. म्हणजे ग्रोथ हार्मोन एक्स्ट्रा असणार आहेत, जास्त असणार आहेत आणि साहजिकच त्या प्लांटची जी काही हाईट असेल ती जास्त असणार आहे. इथे बघा, इफिशियंट एन्झाईम प्रोड्यूस अ ग्रेटर क्वांटिटी ऑफ द हार्मोन ड्यू टू विच द हाईट ऑफ प्लांट इन्क्रीजेस. इथं क्वांटिटी वाढली, कुणाची क्वांटिटी वाढली आहे, हार्मोनची. साहजिकच त्या प्लांटची हाईटसुद्धा काय होते, वाढते. आणि याच्या अपोजिट काय, इफ द एन्झाईम्स आर लेस इफिशियंट, एन्झाईमच जर क्रियाशील कमी असतील, अ स्मॉल क्वांटिटी ऑफ हार्मोन इज प्रोड्यूस. हार्मोन खूप कमी प्रमाणात तयार होतात अँड लिडिंग टू अ स्टनिंग ऑफ द प्लांट. साहजिकच त्या प्लांटची ग्रोथ काय होते, खुंटते इथं किंवा कमी होते. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे तो म्हणजे क्रोमोझोम्स. आता क्रोमोझोम्स म्हणजेच काय, तर तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये सेल स्ट्रक्चर शिकला. सेलमध्ये काय असतं, न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसमध्ये जो हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक कॅरी करण्याचं काम करतं त्याला आपण
क्रोमोझोम असं म्हणतो. सी हिअर डेफिनेशन, द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस, असं स्ट्रक्चर की जे कुठं आहे, न्यूक्लियस ऑफ द सेल्स, सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतं. त्याचं फंक्शन काय आहे त्या स्ट्रक्चरचं, दॅट कॅरीज द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक, जे असं स्ट्रक्चर की जे सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतं आणि ते काय कॅरी करतं, हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक कॅरी करण्याचं काम करतं. त्याला आपण क्रोमोझोम्स असं म्हणतोय. काय म्हणतोय, क्रोमोझोम्स. ठीक आहे. मग हे क्रोमोझोम्स कशाने तयार झालेले असतात, इट इज मेड अप ऑफ मेनली न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन. हा पॉईंट लक्षात ठेवा. हे जे क्रोमोझोम तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, हे क्रोमोझोम कशाने बनलेले असतात, तर न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन ते बनलेले असतात. मग न्यूक्लिक ॲसिड तुम्हाला माहिती आहेत, कोणकोणते न्यूक्लिक ॲसिड आहेत रे, 2 न्यूक्लिक ॲसिड आहेत. कोणकोणते, DNA आणि RNA. ठीक आहे. मग इथं कोणता असतो, DNA. इथं तुम्हाला डायग्राममध्ये दाखवले बघ, काय आहे इथं, DNA आहे. स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतंय ते स्ट्रक्चर कशाचं आहे, DNAचं आहे. म्हणजे DNA आणि काय असतं दिसतं आपल्याला इथं, प्रोटीन्स असतात. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे क्रोमोझोमचं, हे कशाने तयार झालेलं आहे, इट इज मेनली मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन. मग आता हे स्ट्रक्चर आपल्याला असं दिसतं, हे नेहमी असं दिसत नाही क्रोमोझोमचं. हे स्ट्रक्चर आपल्याला केव्हा दिसतं, ज्यावेळेस सेलमध्ये काय होते, डिव्हिजन होते. सेलची डिव्हिजन, एका सेलपासून 2 सेल ज्यावेळेस तयार होत असतात त्याला आपण सेल डिव्हिजन असं म्हणतो. मग हे सेल डिव्हिजन होत असताना आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली हे असं स्ट्रक्चर दिसतं. ड्युरिंग सेल डिव्हिजन क्रोमोझोम्स कॅन बी क्लिअरली सीन अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. Genes which contain the information about hereditary character is coded form and located on chromosome. आपण जे जीन्स मगाशी म्हटले की DNA वरचा जो काही फ्रॅगमेंट आहे त्याला आपण जीन म्हणतो. इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसते हा DNA वरच्या फ्रॅगमेंटला आपण काय म्हणणार आहे, जीन असं म्हणणार आहे. मग हे DNA काय झाले तर असे कॉईल, सुपर कॉईल झाले, गुंडाळले गेले. हे जे DNA आहे त्याच्याबरोबर असणारे काही प्रोटीन्स आहेत हे असे गुंडाळले गेलेत आणि कसलं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला इथं दाखवलेलं, डंबेल शेप्ड दिसतंय. ठीक आहे. ईच स्पेसिस हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. आपण ह्याच्या लेक्चरच्या एंडला प्रत्येक स्पेसिसमध्ये म्हणजे ठराविक स्पेसिस दिलेले आहेत, त्या स्पेसिसमध्ये असणाऱ्या क्रोमोझोम नंबर बघणार आहे. म्हणजे प्रत्येक स्पेसिसमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स कसे असतात, स्पेसिफिक असतात किंवा वेगवेगळे असतात. Each chromosome is made up of DNA and it appears dumbbell shaped midway during cell division. सेल डिव्हिजन होत असताना मग तुम्हाला सांगितलं की हे स्ट्रक्चर आपल्याला डंबेल शेप्ड मायक्रोस्कोप खाली दिसतं. मग प्रत्येक क्रोमोझोम आहे तो कशाने बनलेला आहे, DNA बनलेला आहे. शेप कसा आहे त्याचा, डंबेल शेप्ड आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याला मिडलला काय दिसतंय रे, सेंट्रोमियर दिसतंय. ह्या 2 आर्म दिसतात. त्याच्याबद्दल काय माहिती सांगितली बघा. देर इज ए कॉन्स्ट्रिक्टेड रिजन. इथं असा आत गेलेला भाग दिसतोय, कॉन्स्ट्रिक्टेड रिजन दिसतोय प्रत्येक क्रोमोझोममध्ये. त्याला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमियर असं म्हटलं जातं. इथं तुमच्या पुस्तकामध्ये सेंट्रोमियर, इथं डायग्राममध्ये सेंट्रोमियर म्हटलंय. सेंट्रोमियरलाच आपण प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतोय. ठीक आहे. हा सेंट्रोमियर असल्यामुळं इथं क्रोमोझोमच्या 2 पार्ट झालेत. वरचा पार्ट आहे व 2 आर्म म्हणू शकतो आपण. दिस डिवाइड द क्रोमोझोम इंटू 2 पार्ट. सेंट्रोमियर आहे त्यामुळे क्रोमोझोमचे 2 पार्ट झालेत. प्रत्येक पार्टला आपण काय म्हणणार आहे, आर्म असं म्हणणार आहे. ईच पार्ट इज कॉल्ड ॲन आर्म. ठीक आहे. द सेंट्रोमियर हॅज अ स्पेसिफिक पोझिशन इन ईच क्रोमोझोम. ह्याच्यावरून टाईप्स आपण बघणार आहे की सेंट्रोमियर कुठं आहे, त्याच्यावरून त्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे. इथे बघा टाईप्स ऑफ क्रोमोझोम. इथं आपल्याला काय दिसतात तर एकूण 4 टाईप दिसतात. पहिला आहे मेटासेंट्रिक. मेटाचा अर्थ काय होतो, मिडल. इथं तुम्हाला सेंट्रोमियर कसा दिसतोय, मिडलला दिसतोय. ठीक आहे. आणि ह्या 2 आर्म आहेत. सेंट्रोमियर बरोबर कुठं आला, मिडलला आला, म्हणून त्याला आपण मेटासेंट्रिक असं म्हणतोय. द सेंट्रोमियर इज एक्झॅक्टली ॲट द मिड पॉईंट इन दिस क्रोमोझोम. ह्या क्रोमोझोमच्या बरोबर मिड पॉईंटला आपल्याला हा क्रोमोझोम दिसतो. आणि साहजिकच हे स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला कसं दिसतंय रे, व्ही शेपड दिसतंय. कसल्या शेपचं दिसतंय, व्ही शेप. आणि ह्या दोन्हीच्या ज्या आर्म असणार आहेत, ह्या दोन्ही आर्म कशा असतात, इक्वल लेंथची. म्हणजे दोन्ही, एक कुठलीही मोठी नाही आहे, कुठलीही जास्त नाही आहे.
दोन्ही आर्म आपल्याला कशा दिसतात, इक्वलमध्ये दिसतात. लक्षात येते. हे जे फर्स्ट वन आहे त्याला आपण मेटासेंट्रिक असं म्हणतोय. काय म्हणतोय, मेटासेंट्रिक. ठीक आहे. सेंट्रोमियर कुठं आहे, याच्या मिडलला आहे. कुठं आहे, मिडलला. आणि दोन्ही आर्म आहे, त्या दोन्ही आर्म कसे आहेत रे, इक्वल आहेत. एवढं लक्षात ठेवा. सेकंड आहे सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक म्हणजेच काय, आता मगाशी पाहिलं आपण सेंट्रोमियर हा मिडलला होता आणि दोन आर्म इक्वल लेंथच्या होत्या. इथं मात्र तसा होत नाही. सेंट्रोमियर आहे तो एका बाजूला पुन्हा काय केला जातो, पुढे सरकला जातो. त्यामुळे एक आर्म आहे ती लार्जर बनते, त्या मानानं दुसरी आहे ती कशी बनते, स्मॉलर दिसते. काय म्हटलंय बघा, सब मेटासेंट्रिकमध्ये द सेंट्रोमियर इज समवेअर नियर द मिड पॉईंट. मिड पॉईंटच्या जवळ कुठंतरी असतो, मिड पॉईंटवर नाही, मिड पॉईंटच्या कुठेतरी जवळ असतो. त्यामुळे स्ट्रक्चर जे दिसतंय ते कोणत्या शेपचं दिसतं रे, इथं कसलं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, कोणता शेप आहे, तर एल शेप्ड आहे. कोणत्या शेपचं आहे, कोणत्या शेपचं, एल शेप. ओके. स्ट्रक्चर बघा तुम्हाला एल शेप. ह्याची एक आर्म आहे ती कशी आहे, लार्ज आहे, कुणापेक्षा जास्त मोठी नाही आहे पण थोडीशी मोठी. किंवा इथं आपण एक आर्म आहे तिला आपण स्लाइटली शॉर्टर दॅन द अदर असं म्हणतो. सी. नंतर ॲक्रोसेंट्रिक. आता हा ॲक्रोसेंट्रिक आहे म्हणजे इथं काय केलं जातं, तर हा जो सेंट्रोमियर आहे तो टोकाकडे यायला सुरुवात होतं, म्हणजे पुढे पुढे सरकत आला बघा. द सेंट्रोमियर इज नियर वन एंड ऑफ दिस क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या एका टोकाकडं, म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे चालला आहे, तो दुसऱ्या टोकाकडे जाण्याच्या तयारीत असतो. एंड ऑफ दिस क्रोमोझोम विच देअर फोर लुक लाईक ए इंग्लिश लेटर जे. इथं आपल्याला स्ट्रक्चर कसं दिसतंय रे, जे स्ट्रक्चर दिसतंय. कसं दिसतंय, जे स्ट्रक्चर. ठीक आहे. वन आर्म इज मच स्मॉलर दॅन द अदर. ही जी आर्म आहे ती आर्म कशी दिसते, तर ह्याच्यापेक्षा खूप लहान असते. त्याच्यानंतर टिलोसेंट्रिक आहे. टिलोसेंट्रिकमध्ये काय दिसतं आपल्याला, हा जो सेंट्रोमियर आहे हा सेंट्रोमियर कुठं आला रे, एकदम एंडला आला. द सेंट्रोमियर इज राईट ॲट द एंड ऑफ दिस क्रोमोझोम मेकिंग क्रोमोझोम लुक लाईक इंग्लिश लेटर आय. कोणत्या लेटरसारखं दिसतंय आपल्याला इथं, लेटर आय सारखं दिसतंय. कोणत्या लेटरसारखं दिसतंय, लेटर आय, स्मॉल लेटर आय. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 4 टाईप्स बघितले. कोणकोणते बघितले, फर्स्ट वन इज ए मेटासेंट्रिक, जिथं सेंट्रोमियर एक्झॅक्ट मिड पॉईंटला असतो. सेकंड वन आहे सब मेटासेंट्रिक. इथं जो काही सेंट्रोमियर आहे तो सेंट्रोमियर कुठं येतो, तर नियर द मिड पॉईंट. तिसरा होता ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक कुठं येतो, तर जवळजवळ हा क्रोमोझोमच्या एंडकडे येण्याच्या तयारीत असतो. आणि लास्ट वन आपण इथं बघितला टिलोसेंट्रिक. टिलोसेंट्रिक हा कुठं आलेला असतो, तर एंडला आलेला असतो. ठीक आहे. हे 4 टाईप्स आहेत अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. आता पुढे त्यांनी काय म्हटलं आहे बघा, जनरली इन सोमॅटिक सेल क्रोमोझोम्स आर इन पेअर. ज्यावेळेस आपण एखादी सेल सोमॅटिक आहे, म्हणजे सोमॅटिक सेल म्हणतोय आपण, जर्म सेल नाही. सोमॅटिक सेल आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारच्या सेल आपण जनरली म्हणतो, सोमॅटिक सेल आणि जर्म सेल. जर्म सेल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल आणि बाकीच्या जर्म सेल सोडून ज्या सेल्स असतात त्याला आपण सोमॅटिक सेल असं म्हणतो. मग ह्या सोमॅटिक सेल ज्या आहेत त्यांच्यामध्ये क्रोमोझोम्स हे नेहमी कसे असतात, पेअर्सने असतात, म्हणजे जोडीने असतात. इफ द पेअर कन्सिस्ट ऑफ सिमिलर क्रोमोझोम बाय शेप अँड ऑर्गनायझेशन they called as a homologous chromosome, and if they do not or they are not similar they are called as a heterologous chromosome. इथे क्रोमोझोमचे 2 टाईप्स मावले की जर त्याचे आपण काही सांगतोय की क्रोमोझोम्स आहेत ते पेअर्सने असतात. जर ती पेअरमध्ये सिमिलर क्रोमोझोम बघा, इफ द पेअर कन्सिस्ट ऑफ सिमिलर क्रोमोझोम, आणि ते क्रोमोझोम सारखे कशाने असतील, तर शेप आणि ऑर्गनायझेशन. त्या क्रोमोझोमचा शेप सारखा असेल, त्याचं ऑर्गनायझेशन म्हणजे जीन्सचे जे आहेत ते जीन्स वगैरे एकसारखे असतील, तर त्या पेअरला आपण कसला पेअर म्हणणार आहे, होमोलॉगस क्रोमोझोम. कसले म्हणणार आहे, होमो मीन्स सेम, होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणणार आहे. तर त्याच्या अपोजिट जर ते सारखे नसतील, त्यांचा शेप किंवा ऑर्गनायझेशन सेम नसेल, तर त्याला आपण कसले क्रोमोझोम म्हणणार आहे, हेट्रोलॉगस क्रोमोझोम असं म्हणणार आहे. वर आपण होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतोय, इथं हेट्रोलॉगस क्रोमोझोम म्हणतोय.
In case of organism that reproduce sexually, one of the chromosomal pair is different from all than others. Chromosome of this different pair called as a sex chromosome or allelosome and other chromosome are called as a autosomes. आपल्याला ह्या लेसनमध्ये याच्याबद्दल बरीचशी माहिती घ्यायची. आपण काय म्हटलं मगाशी की हे जे क्रोमोझोम्स आहेत ते पेअर्समध्ये असतात. मग ह्युमन बॉडीचा जर विचार केला तर आपल्या बॉडीमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? 46 क्रोमोझोम आहेत. किती क्रोमोझोम्स आहेत? 46 क्रोमोझोम. आणि मग 46 क्रोमोझोम म्हटलं तर त्याचं डिप्लॉय आपण पेअरिंग केली तर एकूण किती पेअर्स होणार आहे त्याच्यारे? एकूण किती होतील? 23 पेअर्स होतील. किती पेअर्स होतील त्याच्या? 23 पेअर्स. मग 23 पेअर्सपैकी 22 पेअर्स असतात त्याला आपण ॲटोसोम्स असं म्हणतोय आणि राहिलेली एक पेअर जी आहे जी सेक्स डिटरमाइन करते त्या पेअरला आपण सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो. हे आपण डीपली पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आता इथे आपल्याला एक चार्ट दिसतोय बघा. ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगितले काही ऑर्गॅनिझम्स दिलेले आहेत आणि त्याच्यामधले नंबर ऑफ क्रोमोझोम दिलेले. पहिल्यांदा क्रॅबमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम किती आहे? 200. मेजमध्ये 20, फ्रॉग 26, राऊंडवॉर्म 4, पोटॅटो 48 अँड ह्युमन 46. म्हणजे इथं आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमधून काय दिसतं तर प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम कसे असतात? वेगवेगळे असतात, व्हेरीज असतात. ठीक आहे. आजच्या या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं? हेरिडिटी, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम आणि पुन्हा स्ट्रक्चर कशावरून बघितलं तर त्याच्या सेंट्रोमियरच्या पोझिशनवरून बघितलं. होमोलॉगस आणि हेटेरोलॉगस क्रोमोझोमबद्दल माहिती बघितली. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.